बरं. आता ते जे मुख्याधिकारी साहेब आहेत हां किंवा कलेक्टर साहेब आहेत हां त्यांना उत्तर मागितलेलं आहे. हां. अजून उत्तर आलेलं नाही. उत्तर नाही आलं. महिना 2 महिने जर उत्तर नाही देते हां. काम नाही थांबणार. नाही. जनतेने निवडून त्याच्यासाठी दिला आहे हो. काम करण्यासाठी पब्लिकसाठी आणि पब्लिक पुढे नेण्यासाठी. बरं. काम होतील का? बरं. कोणत्या प्रकारचं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून माहिती मागितली? कोणत्या प्रकारची माहिती मागितली? माहिती म्हणजे त्यांना तेच म्हटलं ना की ज्या प्रकारे 26 जानेवारी ते दिवशी माझ्या दालनाला कुलूप लावण्यात आलेला आहे हां हां त्याचा पंचनामा करून त्याचं काय आहे त्याचं उत्तर मला देण्यात यावं हां आणि काम कसं करायचं आहे त्याचं मला उत्तर पाहिजे. हां ज्यांनी हे केलेलं आहे की त्यांच्यावर काय कारवाई करून हां. करण्यात यांच्यावर आपण दिलेलं आहे निवेदन त्यांनी. बरं. परंतु अजून उत्तर आता आलेलं चेंबर नाही. उत्तर नाही आलं, पण चेंबरमध्ये न बसण्याचं कारण काय आहे? चेंबरवरच अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ना सर. मला लिखितच अजून काही दिलं नाही तर मी कसं जाणार आहे तिथे बसणार आहे. मला जिथे जागा मिळाली तिथे मी बसली. हां. कारण कामं करणं हे एवढे लोकांचे अर्ज आहेत हां. हे एवढ्या लोकांच्या समस्या आहेत हे घरी बसून होतील का? हां घरी बसून होणार आहेत का? हां. प्रश्न कसे मार्गी लागतील? अच्छा. आज आपल्याला जर एवढा त्रास होत असेल तर सामान्य जनतेने कोणाला विचारायचं मग कुठे बरोबर. जायचं हो. किंवा प्रश्न मार्गी हां लावायचा? हां हां. मला तर घरी बसता येणार नाही. नाही. कारण बाबासाहेबांनी किंवा सावित्रीबाईंनी याच्यासाठी आपलं आयुष्य वाया नाही घालवलं ना. आम्हाला जो अधिकार हक्क दिला आहे आणि ज्या संविधानामुळे आज निवडून आला जनतेचे प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी घरी बसून थोडी होणार आहे. हां हां. तर शिव काय म्हणत आहे? नाही काही उत्तरच नाही सध्या. उत्तर नाही दिलं. हो, सध्या काही उत्तर नाही आहे. हां. अच्छा अच्छा. कामं भरपूर आहेत. मग तुम्ही उत्तर मिळेपर्यंत इथेच बसणार का? हो, इथेच बसतो. थँक्यू. सर 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 बंद मत करो कॅबिन दोन खुर्च्या लागल्या नाही, नाही, चालू नाही. होतं आणि एक कॅबिन नाही नाही राहू द्या ना, आपण घेतलाय, मी फोटो घेतलाय. 2 खुर्च्या आहेत कॅबिनमध्ये.